जी आषाढी पौर्णिमा आहे ती पौर्णिमा महत्वाची आहे की बुद्धाने आईच्या कुशीत प्रवेश केला सुरेख नावाच्या बोधिसत्व. आकारच्या महिन्यामध्ये बरेचसे लोक म्हणतात की नवीन लग्न झालं की त्या सुनीनं नवऱ्याचं तोंड बघू नये. ही अंधश्रद्धा बंद करा आता. आम्ही वारंवार परत गेल्या वर्षी पण सांगितलं होतं, या वर्षी पण आम्ही सांगतोय की नवीन लग्न झाल्यानंतर त्या सुनीला अकाळ महिन्यात पाठवावं. 1 महिना ती अकाळचा तिकडेच राहणार आणि तिकडून आनंद येणार. तुम्हाला वाटत नाही का बुद्ध जन्माला यावं, बाबासाहेब जन्माला यावं, बोधिसत्व जन्माला यावं? नाही ना. लोक म्हणतात अकाळच्या महिन्यात नवऱ्या नाही. नवीन झाले जे लग्न झालं त्या सुनीला 1 महिना पाठवून 1 महिन्यानंतर 2 महिने ठेवा तिथे बाहेर, पण अकाळच्या महिन्यात पाठवू नये. हा नियम आपण लावून घेतला पाहिजे. दुसरं कारण असं आहे की भगवान बुद्धाने चरत भिक्खवे चारिकाम भोजन हिताय भोजन सुखाय लोकांना अनुकंपाय, जगाच्या हितासाठी आणि सुखासाठी भिक्खू आणि भिक्खू संघाची स्थापना सारनाथ या ठिकाणी केली. बौद्ध धर्मात त्याला आदेश दिवस असे म्हणतात. आदेश म्हणजे त्यांनी आदेश दिला कोणाला? भिक्खू संघाला. भिक्खू आणि भिक्खुनी संघाची स्थापना केली. पंचवर्गीय भिक्खूंना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि सारनाथ या ठिकाणी आदेश दिवस म्हणून पाडले जाते. कोण्या दिवशी दिला? आषाढी पौर्णिमेला. तिसरं कारण असं आहे की भगवान बुद्धाने वयाच्या 29व्या दिवशी, वयाच्या 29व्या वर्षी ग्रहत्याग केला. का केला ग्रहत्याग? त्याचं कारण असं आहे की शाक्य आणि कोली या दोघांमध्ये खूप वाद चालायचे. बुद्ध आणि धम्मग्रंथात तुम्ही वाचा, तुमच्या पुढे येणार बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये शाक्य आणि कोली यात वाद चालत होता. आणि वाद चालत असताना सिद्धार्थ गौतम वयाच्या 29व्या वर्षी राजपाल करण्याची वेळ आली आणि त्यांनी सांगितलं की शाक्य आणि कोलियामध्ये वाद होऊ देणार नाही, रक्तपात होऊ देणार नाही. आणि मग रक्तपात होऊ द्यायचं नाही मग त्यांनी 4 अटी टाकल्या होत्या. पहिली अट टाकली होती की तुमच्या आई वडिलांना समाज मजबूत करेल. दुसरी अट टाकली होती की तुमच्या आई वडिलांची संपत्ती जप्त करून. तिसरी अट टाकली होती देहत्याग करायची. आणि चौथी अट टाकली होती देश त्याग करायची. सिद्धार्थ गौतमाने सांगितलं की माझ्या आई वडिलांना दूषित होऊ नका, माझ्या आई वडिलांच्या संपत्तीवर बहिष्कार करू नका, माझ्या आई वडिलांना समाजाच्या बाहेर टाकू नका. मी देहत्याग करत नाही पण देश त्याग मात्र निश्चित करतो. आणि भगवान बुद्धाने त्या आषाढी पौर्णिमेला ग्रहत्याग केला. त्या आषाढी पौर्णिमेचं महत्व आहे. आणि चौथा आहे म्हणजे भगवान बुद्धाने भिक्खू आणि भिक्खुनी संघाला आषाढ महोत्सव, आषाढ महोत्सव वर्षवास, वर्ष अधिक वास. वर्ष म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे वास्तव. 3 महिन्याच्या कालखंडात तुम्ही तिघही शांत बसा. हाताची घडी मारा. बस खाली. उठायचं नाही तिथून. त्याला बसा चुपचाप. अजिबात बोलायचं नाही. तर आषाढी महिन्यामध्ये चौथं कारण असं सांगितलं त्यांनी की चौथ्याचं कारण आहे वर्षवासची स्थापना. मग वर्षवासची, बरेचसे लोक म्हणतात वर्षवासची स्थापना कधी झाली? तर वर्षवासची स्थापना भगवान बुद्धाने भिक्खू संघाच्या विनंतीला नाही तर शेतकऱ्याच्या विनंतीला मान्य केलं. कारण तेव्हा एका घरातील एक मुलगा मुलगी दान देत होते. 1000 भिक्खू राहत होते, 1000 भिक्खू चालत होते. आणि नेमकंच पेरलेलं अन्न जे आहे, पीक आहे, ते त्यांच्या पाया